कोण आलं? हसत नाही ना, नाही हसत. हसती हसती बाई. त्याच्या मूडवर असते ती. उठली तू? कशाला उठलीत का लवकर? थंडी वाजायली ना. थंडी वाजायली ना. रात्रीला ऍक्टिव्ह असते सांगतो. लईच नाचते रात. लय हसू येते आता. लय हसू येत. हसा हसा हसा. दादा नाही उठले मला. दीदी आली का? दीदी उठली का? माहिती दीदी उठली का? दीदी उठली का माहिती? लगेच उठली. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, दंडवत प्रणाम. तर आज आहे संडे आणि संडेच्या वेळ म्हणजे सुट्टीच्या दिवशीच मला असा मोठा व्हिडिओ करायला वेळ भेटते. तर आज म्हणलं करूया. चला, नाश्ता पण राहिला आणखीन करायचा, कारण की सगळे कामं आरामात असतात रविवार म्हणलं की. हे किचनचे जे हे आहेत ना सेक्शन मी रात्री आवरावर केली होती. जे इथलचे डोअर आहेत काचचे ते यायचे राहिले होते, म्हणजे येणार होते उद्या म्हणले होते, बघूत आम्ही आणतो म्हणून, पण ते नंतर कॅन्सल झालं. म्हणले आम्ही सोमवारी आणू. ते पूर्ण फिनिश म्हणजे त्याची पॉलिश वगैरे करायची आहे, ते राहिले काम. त्याच्यामुळे आता ते 2 दिवसावर जाईल. आणि किचन टूर पण मग 2 दिवसांनी आता येणार आहे. ते कंप्लीट झाल्याशिवाय काही टूर देता येत नाही व्यवस्थित. सगळं लुक जे आहे त्याच्यावरच आहे. इथे पण हे जो रॅक करून घेतला आहे ना, इथे पूर्ण असं डोअर आहे काचचं, आणि इथे 2 सेक्शन होणार आहेत, मधात एक असं आणि इथे. ते सगळं झाल्याशिवाय चांगलं नाही दिसणार म्हणलं. त्याच्यामुळे थोडंसं थांबूया. पण सगळं एकदम व्यवस्थित सेट झालं की मग टूर देईल तुम्हाला किचनचा पूर्ण. पण आजचा व्हिडिओ म्हणजे काही गोष्टी पण मी ऑनलाईन म्हणजे घेतलेल्या आहेत, खरेदी केल्यात ऑनलाईन किचनसाठी, जार वगैरे अशा सगळ्या गोष्टी, ते पण आज शेअर करते म्हणलं. आणि नेक्स्ट व्हिडिओ मग किचन टूरचाच असेल. बऱ्याच रिक्वेस्ट आहेत की किचन टूर द्या म्हणून, चिमणीबद्दल सांगा म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये असतील. आणि चला, आता मी नाश्ता करते. अगोदर लेकरं क्लासला गेलेत, आले की मग त्यांना पण मग होईल, कारण की ते पण उशिरा उठलेत. दूध चहा वगैरे घेऊन गेलेत ते, आणि आल्या आल्या त्यांना पण भूक लागेल म्हणून नाश्ता करते आणि मग कंटिन्यू व्हिडिओ करते आजचा. हॅलो बडी. हॅलो बडी. हां, ठेवा तिथे. चल खाली बस नीट. दोघांना फटके पाहिजे. आधी नाश्ता कर. चल. काय खाते मग? मला दे पोहे. मी डॅडाला म्हणलं होतं प्रियांना दही पाहिजे. काय खायला? चॉकलेट नको खाऊ नसतं. दही नाही आणलं का? दही सांगितलं डॅडाला. दे नाही. राहू दे ना, चांगले दिसायत. राहू दे मग. हा, तर नाश्ता हे झालाय आत्ताच आमचा. तर नाश्ता हे आमचा करून झाला आत्ताच, कारण की प्रक्षिताला पोहे तेवढे आवडत नाहीत. त्याच्यामुळे एक टप्पू खाल्ला तिनं. पोहे काय खाल्ले नाहीत सगळे. ते यांना आवडतात पोहे, त्याच्या फेवरेट आहेत, त्यानं खाल्ले. आणि ह्या आहेत त्या गोष्टी. काय उसळ आवडते तुला? बरं, उद्या बनवत उसळ. तर हे आहे जे मी मागवलेले पार्सल आहेत किचनसाठी. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, आणखी 1-2 तिकडे पण आहेत. तुम्हाला दाखवते एक. तर हे बघा, हे आहे पहिला पॉट, जे की पूर्ण ग्लासचा आहे. त्याच्यावरती असे तुलिपचे फ्लावर आहेत. तुलिप्सच आहे ना, तुलिप. हे असे ग्लासचा हे आहे पॉट. याच्यामध्ये चहा वगैरे करता येते. तुम्हाला करून पण दाखवते मी. हे खूप आवडलं मला, म्हणजे भाजी पण ठेवते. भाजी नाही ठेवता येते, म्हणजे ठेवता येते हो. याच्यात हे करता येते ना, असं ठेवून देता येते ना. तर हे आहेत जार, काचचे आहेत आणि एअरटाईट आहेत पूर्ण. गच्च आहेत बघ ना, असे एअरटाईट आहेत. हे 4 मागवलेत. असेच आणखीन 4 मोठे पण आहेत दुसरे अशामध्येच. परत हे ग्लास आहेत. आता हे सध्या तर काय एवढे कामाला नाही आहेत, उन्हाळ्यामध्ये कामाला येतात, ज्यूस वगैरे प्यायला किंवा लस्सी. होते. तर छान आहेत हे, एकदम असे हेवी आहेत, जाड वगैरे. तर काय करते मी आता, हे सगळं इथे एक दाखवण्यापेक्षा जवळून तुम्हाला दिसणार पण व्यवस्थित सगळे एक गोष्टी, म्हणजे जेवढ्या शक्य होतील तेवढं ऑर्गनाईज करेल
आणि तिथूनच मग तुम्हाला दाखवलं किचनमध्येच नेऊन सगळं व्यवस्थित सेटअप करत आणि ज्या गोष्टी आता शक्य आहेत सेटअप करणं ते सगळं व्यवस्थित ठेवेल आणि तुम्हाला दाखवलं कशा आहेत काय आहेत तर जवळूनच दिसणार आहेत ना कॅमेऱ्यात तेवढे. तर हे सगळे नेस्ताशी या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत जे मी मागवलेले आहेत. एकदम छान आहेत सगळे. बाउल वगैरे तर मला इतका आवडला आहे त्याचा आणि कप तर इतके चांगले आहेत ना. सगळ्याच गोष्टी छान आहेत. एक एक तुम्हाला आता दाखवते बघा. ये ना काय म्हणते येऊन ती कॉफी मग यूज पण करायला. हां यूज पण करायला लेकर कॉफी मग इतके आवडले त्या दोघायला है ना. येऊन काहीतरी बोल ना नुसतंच हिरोईन सारखं केसच इकडून इकडं. चला किचनमध्ये जाऊ येतो ना. आता नवीन घरामध्ये राहायला येण्याचा आनंद तर होताच, पण एक मनामध्ये विचार असतो प्रत्येक स्त्रीचा असेल आणि असतोही. माझा पण सेम तेच होता की किचन एकदम व्यवस्थित आणि टापटीप कसं ठेवायचं, एकदम छान दिसलं पाहिजे अशा गोष्टी मी हळूहळू करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचीच ही छोटीशी सुरुवात होती. आणि आता खरं सांगायचं तर ना, जसं मी नेहमी माझ्या ड्रीम किचनबद्दल असतं ना की प्रत्येक स्त्रीचं ते स्वप्न असतं, माझंही सेम तसंच होतं की एकदम स्टायलिश आणि फंक्शनल किचन जे आहे ते मला जसं सूट होईल तसं करण्याचा प्रयत्न करेल. किचनचं हे स्टेप बाय स्टेप थोडंसं सेटअप करता वेळेस ना सगळ्या गोष्टी अशा लक्षात ठेवून मी केलेल्या आहेत. जसं की फक्त किचनमध्ये उपयोगाला येणारच त्या गोष्टी नसाव्या, त्या तर एकदम फंक्शनल, स्टायलिश, ट्रेंडी आणि दिसायला पण तितक्याच क्लासी दिसल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे सगळ्या एक गोष्टी मी मागवलेल्या आहेत. आणि बरंच रिसर्च केल्याच्या नंतर मला नेस्ताशिया या ब्रँडबद्दल कळालं आणि तिथूनच मग मी किचनच्या गोष्टी घ्यायचं ठरवलं. हे सगळं लक्षात ठेवूनच मी किचनचे इसेन्शियल्स इथूनच मागवले. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या ग्लासबद्दल सांगते. हे ग्लास टम्बलर्स जे आहेत ना एकदम स्ट्रॉंग आहेत, डेली यूजसाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहेत. याच्यामध्ये आपण कुठलंही ज्यूस, स्मूदी, लस्सी काहीही सर्व करू शकतो. एकदम परफेक्ट आहेत. कॅज्युअल ब्रंच असो किंवा पार्टी, हे जर का आपण टेबलवरती ठेवले किंवा याच्यामध्ये सर्व केलं तर एकदम एलिगेंट वाइब येते याने. आता मी तरी याचा सध्याच वापर नाही करणार, कारण की उन्हाळ्यामध्ये रेग्युलर ज्यूस लागतात, त्यावेळेस मात्र रेग्युलर मी याचा यूज करणार आहे. आता सध्या असं व्यवस्थित त्याला ठेवून देणार आहे मी छान असं, कारण की मला तरी खूप जास्त आवडले ती ग्लास. आता हे सर्विंग बाउल्स ज्याची डिझाईन जी आहे ना ती मला खूप जास्त आवडलेली आहे. हे जे आहेत ना हे मॅट फिनिशमध्ये आहेत आणि खूपच क्लासी दिसतात दिसायला. आणि आता मी याचा फक्त सर्विंग बाउल म्हणूनच यूज करणार नाही, तर रोजच्या हलक्या स्नॅक्ससाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. जसे मुरमुरे असतील, खाकरा असेल किंवा घरामध्ये आपले पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण वरण, भाजी, कढी काही याच्यामध्ये सर्व करू शकतो. एकदम क्लासी लुक देतं आणि त्यासाठी ते एकदम परफेक्ट आहे. हे केस बाजूला करणार रेस्टॉरंट सारखं वाटायला आवडलं तुला भाऊ? चला आता मग त्याच्या बदल्यात तुला काहीतरी त्याच्यात बनवून देते मी छान असं. काय बनवू? मखाना रोस्ट करून देऊ का? पोहे देऊ त्याच्यात? नका पोहे, नाहीतर मग दुसरं काहीतरी मंचावर सूप बनवून दे. मखानाच चल पटकन होता 2 मिनिटात मखाना. काही नाही ते मसाला टाकू. मसाला मॅगी मसाला टाकते आणि करून देते. घे तू पण, दोघं खा त्याच्यात. तर किचनमध्ये आपण सगळ्यात आधी कुठल्या गोष्टीचा विचार करत असतो तो म्हणजे हे जार किंवा बरण्या. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आपण घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच मी अगोदरना प्लास्टिकच्या किंवा असे पॅकेट्स वगैरे वापरायची, पण पावसाळ्यात त्या जारबद्दल काही सांगूच नका. त्याच्यामध्ये होणारा तो ओलावा किंवा ठेवलेल्या वस्तू त्या खराब होणं, त्याच्यामध्ये किडे होणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त व्हायच्या. आणि म्हणूनच मग मी हे एअरटाईट काचेचे जार जे आहेत ते मागवले. याची जी सीलिंग आहे ना ती खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे यामधले जी डाळ आहे, तांदूळ, पोहे काही पण आपण याच्यामध्ये ठेवले ना, मखाना जरी का ठेवले ना ते जसे तसे फ्रेश राहतात. त्याच्यातले जे क्रंचीनेस आहे ते टिकून राहतं. स्नॅक्स, ड्रायफ्रूट्स असे काही आपण बिस्किट जरी याच्यामध्ये ठेवले ना, आणि त्यामध्येच असे छोटे जार पण मी मागवलेत जे की मला काजू, बदाम, बिस्किट असं ठेवण्यासाठी उपयोगाला येतील. आणि लगेच याच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत ते दिसून येतात, लगेच आपल्याला झाकण उघडून बघायची गरज पडणार नाही. आणि आता हे 3 डब्याचा जो सेट आहे ना तो खूप जास्त छान आहे आणि उपयोगाचा सुद्धा आहे मला. आधी जे मी डबे यूज करायचे ना ते ना एअरटाईट असायचे ना, त्याची जी कॅप आहे, लीड आहे ती व्यवस्थित जुळत पण नव्हती.
पण यामध्ये सिलिकॉन सील आणि 4 स्ट्रॉंग लॉक आहेत, त्यामुळे लीकचे अजिबात टेन्शन नाही. आणि याचा खरं तर पुरेपूर वापर मी लंच बॉक्स म्हणूनच करणार आहे. यांना ना टिफिन याच्यामध्ये मी एकदम परफेक्ट देऊ शकते, लेकरांना असो किंवा यांना. मग याचा यूज मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा होतो, अशाला असं आपण याला ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला जर त्याचा यूज करायचा नसेल तर एकत्र 3 डबे आपण ठेवून एका साईडला ठेवू शकतो, म्हणजे जागा जास्त जात नाही. आणि आता हे 4 मल्टीपर्पज ग्लास कंटेनर जे की मल्टी फंक्शनल आहेत, ज्याच्यामध्ये आपण एखादा स्नॅक्स चिवडा वगैरे ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये कुठल्या भाज्या ठेवायच्या असतील किंवा आपण स्वयंपाक करून उरलेल्या ज्या भाज्या असतील त्या सुद्धा आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. व्हेज नॉन व्हेज कुठल्या भाज्या किंवा चिकन मॅरिनेट वगैरे करायचं असेल ना, याच्यामध्ये एकदम परफेक्ट आहे हे. त्यानंतर आपण याचा मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन किंवा फ्रीजमध्ये थेट याचा वापर करू शकतो. तर चला, बऱ्याच गोष्टी लावून झाल्या आणि करून झाल्या, ठेवून झाल्या सगळं व्यवस्थित. इथं असं दिसतं, तर ऑल ओव्हर लुक तुम्हाला दाखवलं की कसं दिसतंय तर. आणि आता ना चला म्हणलं चहा कॉफी काहीतरी व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे इथे ना दूध गरम करायला ठेवलं. कॉफी करूया म्हणलं, चहा पिला तर मग लेकरांना नाही जमणार ते. कॉफी वगैरे केली तर लेकरं पण पितील आणि आपल्याला पण पिता येईल, त्याच्यामुळे कॉफीच करणार आहे मी आता. दूध गरम करायला ठेवलं आहे आणि ह्या मस्त अशा कपामध्ये लेकरांना देणार आहे कॉफी बनवून. काय बोलू गेले, मी एक मस्त अशी गोष्ट बनवते तुझ्यासाठी, तुला आवडती तशी. उठून तर बस, तुला आवडती अशी गोष्ट बनवते. सरक बाजूला सर, बदलते ग्लास. कॉफी बनू का नको? कुठल्या ह्या वाल्या नको ग, ह्या कपात बनव तरी छान मस्त दिसते ते. आता यामध्ये सगळ्यात जास्त आणखीन एक दुसरी फेवरेट गोष्ट ती म्हणजे तुलिपचं ग्लास कुकिंग पॉट, जे की मला खूप जास्त आवडलेलं. हे ना हाय बोरोसिलिकेट ग्लासने बनलेलं असल्यामुळे सहज गॅसवरती ठेवता येतं. याच्या लीडवरती ना एक छोटासा स्टीम वेट आहे, ज्यामुळे वाफ बाहेर पडत नाही आणि भाजी किंवा सूप जे आहे ते उतू येत नाही वरती. तसं तर मी याचा वापर जास्त करून भाज्या उकडण्यासाठी, सूप करण्यासाठी, पास्ता वगैरे, न्यूडल्स असं कधी कधी बनवण्यासाठी करणार आहे. पण आज मला कॉफीच बनवायची होती, त्याच्यामुळे तीच बनवणार आहे मी आज. तर यातला पदार्थ गरम करायचा असेल तर तुम्हाला वेगळं भांडं भरवायची गरज नाही. आता हे पॉट ट्रान्सपरंट असल्यामुळे ना आपल्याला याच्यामधला जो पदार्थ आहे तो लीड न उघडता दिसून जातो. शिवाय मायक्रोवेव्ह सेफ सुद्धा आहे, म्हणजे तुमच्याकडे जर का मायक्रोवेव्ह असेल तर रिहीटिंग करायची असेल तर तुम्हाला दुसरं भांडं भरवायची गरज नाही. आता ह्या नेस्ताशियाच्या ॲपवरती ना मी खूप सारे मग्स बघितले बघा, आणि ते मग्स बघून मी तर चक्रावूनच गेले होते. इतके वेगवेगळ्या डिझाईन मध्ये होते. आणि प्रियान प्रक्षिताचं कसं आहे माहितच आहे तुम्हाला, ते एक जण म्हणते पिंक पाहिजे, एक जण म्हणते ब्ल्यू पाहिजे, त्याच्यामुळे मग हे मल्टी कलर मधलेच मग्स जे आहेत ते मी सिलेक्ट केले. म्हणलं आता तुम्हाला कुठला कलर घ्यायचा ते तुम्ही दोघं चॉईस करून घ्या. शिवाय किचनच्या सेल्फ मध्ये सुद्धा असं काहीतरी रंगीबेरंगी कलरफुल पाहिजे होतं, जे चेअरफुल लुक देतील. आणि गिफ्ट म्हणून सुद्धा एकदम बेस्ट ऑप्शन आहे बरं का हे. मला तर खूप जास्त आवडली. याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती खूपच सुंदर आणि वेगवेगळे प्रकारचे आहे. कुठला पण घे, तुला जे कलर आवडते. कशी झाली टेस्ट सांग. छान झाली, थँक्यू. रक्षिता कुठे गेली? तिला आले होते. तर आता तुम्ही बघितलंच की सगळे किचनचे जे प्रोडक्ट आहेत ते मी नेस्ताशियावरून ऑर्डर केलेले आहेत आणि खरंच मला खूप जास्त आवडली. याची क्वालिटी आणि पॅकेजिंग एकदम सुंदर आहे. आणि हो, सध्या नेस्ताशियावरती ना सेल पण सुरू आहे. जर का तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मी लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्कीच एकदा तुम्ही इथे चेकआउट करू शकता आणि तुमचं ही किचन असं अपग्रेड करू शकता. म्हणजे इथं राहत नाहीत का तुम्ही? नाही, मी इथं माहेर आहे का तुमचं? असं आहे का? म्हणजे इथं वसमत रोडला सासर आहे. हां हां. आणि इकडं माहेर. अच्छा, आता आजीकडे आल्या होत्या का? हा, आईचं आमचं घर जवळच आहे का? आले होते आज. ते जेवायला होतं तिच्याकडे पक्षाच. हां हां. आम्हाला पण उद्या सवाशीण घालायची सासूबाईचं. गर्दा आणखी आमचा कमी झाला नाही हळूहळू. आता धिंगाणा खूप करते. आता बोलत होते ना, माणूस आले तर. छान वाटलं तुम्हाला भेटून. चहा वगैरे घ्यायचा नाही, आता जस्ट घेतला. ऐका, ते आईला म्हणलं चल लोक घराच्या बाहेर किती गरमी होईल. हा, असंच फिरायला आलते का? नाही, हे रोडच आहे ना. हा हा. तर आई म्हणजे रोज वॉक केला अशी येते. मी तर रोडनीच येते गाडीवर, असं इकडून नाही. चिखल वगैरे ना. हा हा. सो सबस्क्रायबर आल्या होत्या एक, आणि त्यांची एक्साइटमेंट तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता त्यांची किती होती. तर म्हणजे
त्या भरपूर दिवसापासून मला कमेंट करत होत्या, पण ह्याच आहेत म्हणून ते माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं की मी अशी कमेंट करत हे ते रोज, आणि त्यांची आजी आई ह्या इथंच राहतात. सो त्यांच्या याच्यानुसार म्हणजे त्यांना कळालं की त्यांच्या आजीच्या आहेत ना, त्या एकदा व्हिडिओमध्ये आल्या होत्या. सो त्याच्यामुळे त्यांना ते लक्षात आलं की मी इथे जवळच राहते, म्हणून त्यावेळेस आता आल्या होत्या. तर भेटायला आले मुद्दामून मला. तर छान वाटतं असं कोणी आपल्याला थोडंसं आपलं कौतुक वगैरे करू लागलं की आपल्याबद्दल बोलू लागलं की, आणि आपल्या एका छोट्याशा कामामुळे वाटायला झोपेतून नाही उठले मी, हेच काम करू लागले. छोट्याशा कामामुळे आपल्याला ओळखायला आणि घरापर्यंत भेटायला. सो थँक्यू ताई. त्यांना समोरासमोर एवढं बसा म्हणत होते मी, पण त्या काय बसल्या नाही, घाईमध्ये होत्या, त्यांचं बाळ घरी होतं म्हणे. त्याच्यामुळे मग त्या छोटासा क्लिप घेतली मी व्हिडिओमध्ये मुद्दाम. आणि चला, आज ना मला जायचंय दांडिया क्लासला. आज पहिला दिवस आहे. आज ना मला जायचंय दांडिया क्लासला. आज पहिला दिवस आहे. 8 वाजता मॅच. तुला मॅच बघायचा तर इंडिया वर्सेस पाकिस्तान. हा, दांडिया क्लासला माझा पहिला दिवस असणार आहे. सो व्हिडिओ काढून तिथं. खूप रिक्वेस्ट मला व्हिडिओ काढून वगैरे हे दाखव. करून मला व्हिडिओ काढून दाखव. हो काढते. तिथं क्लासला जायचं. ते बांधकाम मध्ये तिथं लय जागा. मला वाटतं इतक्या पटकन ते हो म्हणतील. अगोदर त्यांना विचारलं होतं मी, तर थोडंसं लांब होतं तर नाही बोलले होते, पण इथं कॉलनीतच जवळ आहे म्हणलं चला. त्यांना आज मी परत एकदा विचारून बघितलं. मला इथं म्हणजे माझ्या ज्या नवीन मैत्रीण वगैरे झाल्या त्यांनी मला सकाळी कॉल केला होता की तुम्ही या म्हणून, आणि मी यांना विचारलं सहजच, विचारू का नको म्हणून. त्या दिवशी नाही म्हणले होते. आज विचारलं तर हो बोलले. म्हणजे इथं जवळच्या जवळ आहे तर काय हरकत आहे, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये आहे शेजारच्या. त्याच्यामुळे मग त्यांनी लगेच परमिशन दिली मला, आणि मग आता जाणार आहे मी तिकडे. आणि झाली क्लिप ऍड तर याच्यामध्ये करेल मी त्या याची, सीझनची दांडियाची, नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओमध्ये तर नक्की करेल. बाकी मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.